मला वाटतं नवी मुंबई महापालिकेने अचानक जवळजवळ 22,000 लोकांना चं सर्वेक्षण करून या ठिकाणी त्या ठिकाणी घरं बांधली होती अनधिकृत, त्या घरांना त्या ठिकाणी 3 पट टॅक्स वसूल करण्याचा जो गेले कित्येक वर्षापासूनचा पेंडिंग हा विषय आहे. आणि जवळजवळ ही जी लोकं आहेत ते 25-30 वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत, टॅक्स भरत आहेत आणि त्यांना आता ते 3 पट दंड आकारून हे करण्याचा जो निर्णय, मला वाटतं 4 वर्षापासून ह्या इकडे कुठली बॉडी नाही, इथे निवडणुका झालेल्या नाहीत, लोकप्रतिनिधी नाहीत. आणि असं असताना आज बजेट सादर केल्यानंतर त्या बजेटमध्ये सुद्धा सांगितलं गेलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा टॅक्स वाढवलेला नाही. आणि असं असताना हा नवीनच ह्या ठिकाणी हे आणून आज त्या सर्वसामान्य माणसाला हे करण्याचं त्यांनी हे केलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल 3 पट टॅक्समध्ये त्या सर्वसामान्य माणसाला ते परवडणारच नाही. बरं, तो गेले 25 वर्षापासून तो टॅक्स भरतोय आणि त्याकडे तुम्ही परत 3 पट हे वसूल करणार. त्यामुळे हे जी काही करवाढ केलेली आहे ती बरोबर नाही. यासाठी आम्ही त्यांना सांगितले त्या नोटिसा तुम्ही थांबवा आणि करवाढ करू नका. भविष्यामध्ये नगरपालिका ज्यावेळेला इलेक्शननंतर नवीन बॉडी जेव्हा येईल त्यावेळेला त्या धोरणात्मक निर्णय घेऊ. त्यावेळेला तोपर्यंत हे थांबवावं अशी विनंती त्यांना प्रशासनाला केलेली आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की धोरणात्मक निर्णय आहे तरी महापालिका स्वतःच्या हट्टाबाई किंवा युडीच्या सांगण्यावरून आज तुम्ही बघितलं असेल तुम्ही बजेट लोकांना भूलथापा घालून की आम्ही करवाढ केली नाही. मग ही कसली करवाढ तुम्ही करता? आज 22,000 लोकांना नोटिसा काढलेल्या आहेत. म्हणजे आता त्याचे टप्प्याटप्प्याने सुरू केलेले आहेत. आज 2,000 लोकांना काढले आहेत म्हणजे कुटुंबाला. आता अजून बाकीचे प्रोसेसमध्ये अजून जवळजवळ 20,000 लोकांची हे तयारी चालू आहे. असं असताना जर तुम्ही करवाढ करत नाही, बजेटमध्ये केलेली नाही, असं असताना ही करवाढ तुम्हाला कोणाला तुम्ही हे केलेलं आहे, कोणाच्या आदेशाने केलेलं आहे? तर ह्या अशा पद्धतीने मनमानी चालणार नाही. आणि शेवटी जनतेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल सर्वसामान्य माणूस हा 3% पट हे भरूच शकत नाही. त्यामुळे ही त्याला स्थगिती द्यावी आणि हे सर्व काम थांबावं अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली. खरं तर आपण बघत असाल प्रत्येक वेळी या ठिकाणी काही नेते येतात आणि सांगतात की करवाढ करू नका अशा प्रकारचा अर्थ झाला जरा अशा प्रकारची करवाढ त्यांच्या पण आता सत्ताधारी इथे बसलेले आहेत, ते काय झोपलेले आहेत का? तुम्ही त्या खात्याच्या मंत्र्याकडून ते स्टे का नाही आणू शकत? त्या मंत्र्याचं तुम्ही जेव्हा तुम्हाला कळलं, जेव्हा नोटिसा जेव्हा या नवी मुंबई शहरातल्या 2,000 कुटुंबाला इथे ज्यावेळेला नोटिसा येतात आणि तुम्ही सांगता की आम्ही कुठल्याही प्रकारची करवाढ या बजेटमध्ये केलेली नाही, आणि असं असताना तर 2,000 लोकांना तुम्ही नोटिसा दिल्या आहेत आणि बाकीच्या 20,000 लोकांना नोटिसा द्यायच्या आहेत, हे चुकीचं आहे आणि हे खपून घेतलं जाणार नाही. आणि आज ह्या पद्धतीने नाहीतर आम्हाला जनतेसाठी रस्त्यावरती यावं लागेल. काय तुम्हाला आश्वासन दिलं जातं, काय सांगितलं? आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे हे तुम्ही चुकीचं काम करू नका. प्रशासकीय राजवट जरी असली तरी आज लोकप्रतिनिधी म्हणून जाब विचारणारे जनता या ठिकाणी आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही काम करणार असाल तर मला वाटतं येत्या निवडणूकसुद्धा त्यांना महाग पडेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.